शुभ संध्या, गुड इव्हिनिंग. सर्व कवी कवयित्रींना माझा नमस्कार. आजच्या आपल्या या ओपन माईक पोएट्रीमध्ये अगं हो अश्विनी, आज कसं काय ओपन माईक पोएट्री? हा प्रोग्राम तर आपला दर महिन्याच्या लास्ट संडेला असतो ना, मग आज कसा? हो अगदी बरोबर आहे तुझं. पण आजचा आपला हा कार्यक्रम व्हॅलेंटाईन स्पेशल म्हणून आपल्या लाडक्या कवी कवयित्रींच्या स्पेशल डिमांडमुळे पल्पबने आयोजित केला आहे. व्हॅलेंटाईन डे किंवा व्हॅलेंटाईन वीक हा सेलिब्रेट करावा किंवा केलाच पाहिजे असे नाही. पण आपल्या जवळच्या माणसांवरील आपले प्रेम व्यक्त करण्याचा बहाणा नक्की असू शकतो. हो, अगदी 100% खरंय तुझं. तुला माहितीये का, व्हॅलेंटाईन्स डे निमित्त मी माझ्या आईला म्हटले, आई आज संध्याकाळचा स्वयंपाक मीच करते. अगं इतका आनंद झाला आईला. पप्पा नाही फार आनंद झाला. पप्पा म्हटले माझी मुलगी फार गुणाची आहे. पण तुला माहितीये माझा भाऊ काय म्हणतो, म्हणे आता मला हॉस्पिटलला जाऊन एखादा बेड बुक करायला लागतो की काय, कारण तुझ्या हातचं जेवल्यावर मला हॉस्पिटलला जायची पाळी येते की काय. छानच की. आजच्या आपल्या या व्हॅलेंटाईन स्पेशल प्रोग्राम मध्ये सुद्धा आपल्या श्रोत्यांना अशीच व्हॅलेंटाईनची प्रत्येक नात्यातील आम्ही छान छान कवितांची मेजवानी घेऊन आलो आहोत. चला तर मग श्रोते हो, आहात ना तयार या मेजवानीसाठी? चला तर मग सुरू करूया आजच्या पलपब आयोजित व्हॅलेंटाईन डे स्पेशल आपल्या कार्यक्रमाला. सर्वप्रथम मी संचित कांबळे सर यांना आमंत्रित करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. मी आधी देवाला मानत नव्हतो बघा, मी आधी देवाला मानत नव्हतो, पण आता मात्र त्याला मानायला लागलोय. मी आधी देवाला मानत नव्हतो, पण आता मात्र त्याला मानायला लागलोय. जेव्हापासून तुझे ओजस्वी रूप समजले, जेव्हापासून तुझे ओजस्वी रूप समजले, देवाच्या निर्मितीला सलाम ठोकून मी आता देवाला मानायला लागलोय. माझा देवावर आधी विश्वास नसायचा, माझा देवावर आधी विश्वास नसायचा, पण मात्र आता देवावर विश्वास ठेवायला लागलोय. पण आता मात्र देवावर विश्वास ठेवायला लागलोय. जेव्हा तुला मनापासून त्याच्याकडे मागितले, जेव्हा तुला मनापासून त्याच्याकडे मागितले, लगेचच त्याने मला माझ्या पदरात दिले, लगेचच तुला त्याने माझ्या पदरात टाकले. म्हणूनच मी देवावर विश्वास ठेवायला लागलो. मी आधी देवाशी खूप भांडत होतो, मी आधी देवाशी खूप भांडत होतो, आता मात्र मी देवाशी प्रेमाने वागतोय. मी आधी खूप त्याच्याशी भांडत होतो, आता मात्र देवाशी प्रेमाने वागतोय. कारण तुझ्या त्या अवखळपणात गुंतल्यामुळे, कारण तुझ्या त्या अवखळपणात गुंतल्यामुळे प्रेमाची नवी व्याख्या समजून गेलोय. म्हणूनच मी देवाशी आता प्रेमाने वागतोय. शेवटच्या वेळेत, मी पूर्वी फक्त मनाने देवाला नमस्कार करायचा, दाखवत नव्हतो कुणाला. मी पूर्वी फक्त मनानेच देवाला नमस्कार करायचो, आता मात्र त्याला हात जोडूनही नमस्कार करतोय. जशी जशी तुझी छबी मनात घर करत गेली, जशी जशी तुझी छबी मनात घर करत गेली, देवालाही माझ्या मनात जागा द्यावी लागली. आणि म्हणूनच मी आता हाताने पुसतोय, म्हणूनच मी आता हाताने पुसतोय. धन्यवाद. खूप छान कविता सर, अति सुंदर कविता. यानंतर मी सायश सातपुते सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. मोकळ्या आभाळी उडू आपण, मोकळ्या आभाळी उडू आपण, जोडीने एकत्र राहू ग. विश्व गवसनी घेण्यापरी सोबत आपण जाऊ ग. मोकळ्या आभाळी उडू आपण, जोडीने एकत्र राहू ग. विश्व गवसनी घेण्यापरी सोबत आपण जाऊ ग. निर्भीड वारा कापत निघे, निर्भीड वारा कापत निघे, बलाढ्य पंख दाऊ ग. थव्याची तोरण तोडून आपण स्वतःची उंची घेऊ ग. जिंकण्याची स्वप्न घेऊन उडे, जिंकण्याची स्वप्न घेऊन उडे, विश्वास मनी देऊ ग. मेल्यावर मिठीत एकत्र माझ्या दोघेच खाली येऊ ग. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता आपण सादर केली सर, धन्यवाद. धन्यवाद. यशवंती सरांना पुढील कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाहता क्षणी तिला. जुन्या फोटोंचा अल्बम अन काही अविस्मरणीय वस्तू आज हाती लागल्या. जुन्या साऱ्या आठवणी नव्याने हृदय जागल्या. पाहता क्षणी तुला होते मन हे बावरले. तुझ्यात गुंतलेले मन किती मुश्किलीने होते तेव्हा सावरले. आजही आठवतो तो पहिला स्पर्श तुझा, आठवून ते सारे होतोय आजही मनी हर्ष माझ्या. तो पहिला आवाज आजही घुमतोय कानी, जीव जगलाय तुझ्यावर
तुला पाहता क्षणी. पूर्ण अंतःकरणाने मागितला हात तुझा माझ्या हाती. ऐक ना सखे, होशील ना माझी जीवनसाथी. तुला पाहता क्षणी झालीस तू माझी राणी. चल आता सोबतीने पूर्ण करूया आपली प्रेम कहाणी. आपण पूर्ण करूया आपली प्रेम कहाणी. धन्यवाद. छान छान. अतिशय सुंदर कविता सर. छान. यानंतर मी ऋषाली देशमुख मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार सगळ्यांना. कवितेचं नाव आहे राधा फक्त कृष्णाची मी. आंधळं असतं प्रेम तर तो मला कसा शोधणार. आंधळं असतं प्रेम तर तो मला कसा शोधणार. ढोंगी असतं हे जीवन तर मी त्याला कशी सापडणार. ढोंगी असतं हे जीवन तर मी त्याला कशी सापडणार. प्रेम आहे जन्माचं आपलं स्वच्छ आणि निस्वार्थी. प्रेम आहे जन्माचं आपलं स्वच्छ आणि निस्वार्थी. राधा आहे मी तुझी कान्हा, तूच माझा कृष्ण सारखी. नाही भेटत सहवास कधी, नाही भेटत नयन आपले. नाही भेटत सहवास कधी, नाही भेटत नयन आपले. नजर माझी शोधत राही, वाट पाहत मनही धावले. भेटलो आपण असे वृंदावनी, भेटलो आपण असे वृंदावनी. जसे नदी मिळते सागरास जवळून. सहवास घडे दोन मनांचा, सहवास घडे दोन मनांचा. पाहू लागलो उभयी नयनी. प्रेम आपले बघायात येते, प्रेम आपले बघायात येते. निसर्ग लागला डोलू मनोमनी. भेट असे ती जन्मोजन्मीची, हर्ष अनुभवे खगई नयनी, खगई गगनी. प्रेम होतं इवलाशा हृदयात, प्रेम होतं इवलाशा हृदयात. प्रेम होतं माझ्या जगण्यात. लपलेलं जरी दुनियेशी, पण होतं मन मंदिरात. प्रेम आंधळं नसतंच मुळी, प्रेम आंधळं नसतंच मुळी. मन मात्र दिसत नाही. राधा फक्त कृष्णाची मी, प्रेम आपलं जन्मोजन्मी राही. राधा फक्त कृष्णाची मी, प्रेम आपलं जन्मोजन्मी राही. धन्यवाद. विषय सुंदर रचना मॅडम. राधा आणि कृष्ण म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे आणि तेच तुम्ही तुमच्या कवितेतून व्यक्त केलं. यानंतर मी रवींद्र आटे सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. प्रेम दिनाची कविता. हृदयावर कोरलेला दुःखाचा लेख आहे. प्रेम दिनाची कविता. हृदयावर कोरलेला दुःखाचा लेख आहे. सावर पावलांना वाटेतही भेग आहे. सावर पावलांना वाटेतही भेग आहे. हृदयावर कोरलेला दुःखाचा लेख आहे. प्रेम दिनाची कविता. हृदयावर कोरलेला दुःखाचा लेख आहे. हृदयावर कोरलेला दुःखाचा लेख आहे. सावर पावलांना वाटेतही भेग आहे. डोंगराच्या पलीकडे तुझे रान आहे. डोंगराच्या पलीकडे तुझे रान आहे. अलीकडे अस्तित्वच माझे गहाण आहे. अलीकडे अस्तित्वच माझे गहाण आहे. कशी देऊ हाक दूरवरुणी एवढ्या. कशी देऊ हाक दूरवरुणी एवढ्या. वावटळीचा मला येथे मोठा धाका आहे. कशी देऊ हाक दूरवरुणी एवढ्या. वावटळीचा तुझी कातील नजर छेदते मला आरपार. तुझी कातील नजर छेदते मला आरपार. तुझ्या गावच्या वेशीवर पसरली. तुझी कातील नजर छेदते मला आरपार. तुझ्या गावच्या वेशीवर पसरली माझीच खाक आहे. तुझ्या गावाच्या वेशीवर पसरली माझीच खाक आहे. प्रेम दिनाच्या शपथा कधी, प्रेम दिनाच्या शपथा कधी घेतल्याच नाहीत. प्रेम दिनाच्या शपथा कधी घेतल्याच नाहीत. प्रीतीच्या काट्यांनी केले, प्रीतीच्या काट्यांनी केले माझे जीवन दुःखदायक आहे. प्रेम दिनाच्या शपथा कधी घेतल्याच नाहीत. प्रीतीच्या काट्यांनी केले माझे जीवन दुःखदायक आहे. प्रतिसाद नसे तुझा कधीही प्राणप्रिय. प्रतिसाद नसे तुझा कधीही प्राणप्रिय. अंगणी तुझ्या जीवनाची माझ्या. अंगणी तुझ्या जीवनाची माझ्या पडली ही राख आहे. प्रतिसाद नसे
तुझा कधीही प्राणप्रिये, अंगणी तुझ्या जीवनाची माझ्या पडली ही राख आहे. अशी ही कविता केली मी बाजवे सरांच्या कवितेतून प्रेरणा घेऊन. आपणास कशी वाटली? खूप सुंदर कविता सर. त्यानंतर मी स्नेहा केसरकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. हॅलो, नमस्कार. माझं नाव स्नेहा केसरकर आणि माझ्या कवितेचं नाव आहे सांजवेळ. मी कवितेला सुरुवात करते. त्या सांजवेळी सखे याद आली, प्रिया आज माझी अशी का अवघडली. ना कळे काही असे काय झाले, ना कळे काही असे काय झाले, घेतले हात हाती पाऱ्यापरी निसटले, घेतले हात हाती पाऱ्यापरी निसटले. अशी प्रीत माझी धुक्यामध्ये नहाली, का सांजवेळी प्रियाची याद आली. का शब्द माझे फुटे नात ओठी, कशा सैल झाल्या रेशीम गाठी. का मन माझे घेईना थांग, का आला दुरावा येऊनी मज सांग. आजही वाट पाही प्रीत वेडी नजर, प्रेम स्वप्न माझे दिसू लागले धुसर. नयनी आसवांना का लागे असा लळा, मावळत्या दिसात त्याच्याही लागती झळा. तरीही सांजवेळी प्रीत गीत गाई, तरीही सांजवेळी प्रीत गीत गाई. अंधारले मन माझे कवडसा शोधू पाही, अंधारले मन माझे कवडसा शोधू पाही. धन्यवाद. खूप छान. यानंतर मी जितेंद्र तांबट सर यांना आमंत्रित करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, आवाज येतोय? हो हो सर, येतोय. हा, मी जितेंद्र तांबट. मी आपल्या समोर सादर करतोय सनई चौगडे. तुझी पलीकडची वाट, तुझी पलीकडची वाट आणि माझा नदीचा काठ. तुझी पलीकडची वाट आणि माझा नदीचा काठ. डोळ्यात भरला माझ्या तुझ्या नववारीचा थाट. डोळ्यात भरला माझ्या तुझ्या नववारीचा थाट. तुझ्या डोळ्यातली पहाट, तुझ्या डोळ्यातली पहाट आणि माझ्या स्वप्नांची लाट. तुझ्या डोळ्यातली पहाट आणि माझ्या स्वप्नांची लाट. हृदयात भरला ग माझ्या तुझ्या प्रेमाचाच गाठ. हृदयात भरला ग माझ्या तुझ्या प्रेमाचाच गाठ. तुझ्या नजरेतली भेट, तुझ्या नजरेतली भेट माझ्या काळजात थेट. तुझ्या नजरेतली भेट माझ्या काळजात थेट. मनात फुलले ग माझ्या तुझ्या काव्य फुलांचं बेट. तुझ्या काव्य फुलांचं बेट. तुझ्या इच्छांची गर्दी दाट, तुझ्या इच्छांची गर्दी दाट आणि माझी तुझ्याशी गाठ. दिसतात मला सनई चौघडे, दिसतात मला सनई चौघडे. तुझा चेहरा आणि अंतरपाठ, तुझा चेहरा आणि अंतरपाठ. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान. प्रेमाच्या भावना खूप छान पद्धतीने मांडत सर तुम्ही. धन्यवाद. यानंतर मी निलेश चिलमपुरी सर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. मंजिल के रास्ते पर थकान नहीं होती, मंजिल के रास्ते पर थकान नहीं होती. खुशियों की कोई दुकान नहीं होती, खुशियों की कोई दुकान नहीं होती. पिता की डांट से बचने का जरिया है माँ, पिता की डांट से बचने का जरिया है माँ. सागर पर्वत और दिल का दरिया है माँ, सागर पर्वत और दिल का दरिया है माँ. क्या जिंदगी में जरूरी है ऐसा, क्या जिंदगी में जरूरी है ऐसा. पैर नहीं फिर भी चलता है पैसा, पैर नहीं फिर भी चलता है पैसा. गांव में सूरज को ढलते हुए देखा है, गांव में सूरज को ढलते हुए देखा है. शहर में मैंने मन को मचलते हुए देखा है, शहर में मैंने मन को मचलते हुए देखा है. मंजिल को पाने के लिए भरनी उड़ान है, मंजिल को पाने के लिए भरनी उड़ान है. आज हूँ जमी पे पर छूना आसमान है, आज हूँ जमी पे पर छूना आसमान है. बोल उसके मानो जैसी चिड़िया है, बोल उसके मानो जैसी चिड़िया है. कितनी प्यारी दिखती मेरी गुड़िया है, कितनी प्यारी दिखती मेरी गुड़िया है. की जो मेहनत तुमने आज है, की जो मेहनत तुमने आज है, कल वही तुम्हारे सिर का ताज है, कल वही तुम्हारे सिर का ताज.
आरज़ू मेरी यही है हर किसी को मिले बंदगी, आरज़ू मेरी यही है हर किसी को मिले बंदगी, फिर न कहना और कितनी है बसी है जिंदगी, फिर न कहना और कितनी है बसी जिंदगी। पेड़ पर पंछी ने फिर बनाया घोंसला, पेड़ पर पंछी ने फिर बनाया घोंसला, तूफान से बड़ा था उसका हौसला, तूफान से बड़ा था उसका हौसला। भर उड़ान खुला आसमान है, भर उड़ान खुला आसमान है, कर दिखा जो तेरा अरमान है, कर दिखा जो तेरा अरमान है। खुद से एक वादा करेंगे, खुद से एक वादा करेंगे, मेहनत सबसे ज्यादा करेंगे, मेहनत सबसे ज्यादा करें। कुछ हुए सच कुछ अधूरे हैं, कुछ हुए सच कुछ अधूरे हैं, सपने देखे जो करने पूरे हैं, सपने देखे हैं जो करने पूरे। थँक यू सो मच। खूप छान, खूप मी प्रांजल आढाव मॅडमना निमंत्रित करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी प्रांजल आढाव. येथे उपस्थित असलेल्या सर्व साहित्यिकांना मी नमस्कार करते. माझ्या कवितेचा विषय आहे प्रियकराचे व्हॅलेंटाईन. तर माझी ही कविता 7 कडव्यांची आहे. तर मी सुरू करते. प्रीतीच्या मोहरात मंदावले, घुसमटल्या आयुष्यात खुलावले, बोधक कथेत वाचले, त्यात प्रेमाचा अर्थ समजले, त्यात प्रेमाचा अर्थ समजले. नयनी तू दिसले आणि तुझ्या रूपात मी विरघळले, असलं ते व्हॅलेंटाईन शोधले, प्रेम हृदयाने जुळले, प्रेम हृदयाने जुळले. मनही होते झळकटलेले, थंडत्वाचे सुख लाभले, प्रेमातला बोध समजला, त्यात सुखाचा स्पर्श लाभला, त्यात सुखातला स्पर्श लाभला. प्रीतमणी तुझ्यात पाहिले, हृदय धाग्यात मणी ओविले, फुलांमध्ये ते एक धरले, तुझ्या प्रेमात गुलाब कळले, तुझ्या प्रेमात गुलाब कळले. नक्षत्राच्या बहुदिशेत आठवणींचा प्रकाश उजळीत, दावले सोबतीच्या वाटेत, सुख दुःखात तूच मिठीत, सुख दुःखात तूच मिठीत. प्रेमाचा हा बोल खरा, मोहरलेला मोहर जरा, विश्वासाचा आधार तू, दिसेल प्रेमाचा अर्थ नवा, दिसेल प्रेमाचा अर्थ नवा. स्पर्श तुझ्या या हृदयाशी, जुळवण होई माझ्या विचारांशी, प्रेमाचा सार कळला कवितेशी, तेव्हा खरा व्हॅलेंटाईन होई तुझ्याशी, तेव्हा खरा व्हॅलेंटाईन होई तुझ्याशी. धन्यवाद. खूप सुंदर कविता प्रांजल, धन्यवाद. यानंतर मी पूजा सांगळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. ओके, माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम. प्रेम असं करावं की ते नजरेने देखील समजावं, प्रेम असं करावं की ते नजरेने देखील समजावं, प्रेम असं करावं की ते केवळ सुखातच नाही तर दुःखातही साथ असावं, प्रेम असं करावं की ते दूर असूनही सोबत असल्याचं भासावं, प्रेम असं करावं की ते सावलीतच नाही तर उन्हात देखील साथ असावं, प्रेम असं करावं की ते न बोलता देखील अबोल शब्दांतून उमटावं, प्रेम असं करावं की ते अथांग समुद्रासारखं दूरवर पसरलेलं भासावं, प्रेम असं करावं की थोडं रुसावं थोडं असावं तरी सुद्धा नेहमी एकमेकांचा साथ असावं, प्रेम असं करावं की जग पुढे चालत असले तरी आपण मात्र थोडे मागेच थांबावं, प्रेम असं करावं. धन्यवाद. खूप खूप सुंदर कविता मॅडम. हो, तर मी लतिका बिराणे मॅडमांना आमंत्रित करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, माझे नाव लतिका सुहास बिराणे. माझ्या कवितेचे नाव आहे सख्या. मन हे पावरे कधी आणि कसे रे सख्या तुझ्यात गुंतले, मन हे बावरे कधी आणि कसे रे सख्या तुझ्यात गुंतले, क्षणाक्षणाला भान हरवे हद्दपार झाले आहे याला सावरणे, क्षणाक्षणाला भान हरवे हद्दपार झाले आहे याला सावरणे. सख्या बोलण्यात तुझ्या सवे, सख्या बोलण्यास तुझ्या सवे, शोधावे लागतात रोज रोज नवे बहाणे, शोधावे लागतात रोज रोज नवे बहाणे. स्वप्नातही रोज आता ऐका, स्वप्नातही रोज आता तुला सुरू झाले आहे रे सख्या पाहणे, भास तुझे घेता कायम रोम रोम शहारे, असं तुझे घेता कायम रोम रोम शहारे,
आवडू लागले आहेत एकांत आणि हे चंद्र तारे फुलांचे पसारे तुझ्या सोबतीने वाटे स्वप्नातले शहर सारे सख्या तुझ्या सोबतीने वाटे स्वप्नातले शहर सारे सख्या तुझ्या सोबतच ते आम्ही फिरावे धन्यवाद. खूप सुंदर कविता लतिका. यानंतर मी विष्णू कोटेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सगळ्यांना नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेमाची गर्दी. आज बागेत गर्दी झाली होती. आज बागेत गर्दी झाली होती. झुडपं कमी आणि जोडपी जास्त दिसत होती. झुडपं कमी आणि जोडपी जास्त दिसत होती. कोणी फूल आणलं होतं, कोणी पुष्पगुच्छ आणला होता, कोणी बदामाचा फुगा आणला होता, कोणी प्रेमपत्र आणलं होतं. ठरवून सगळेच आले होते. आज प्रेमाचा निकाल लागणार होता. ठरवून सगळेच आले होते. आज प्रेमाचा निकाल लागणार होता. कोणी आशेवर आलं होतं, कोणी ठरवून आलं होतं. रंगीबेरंगी फुलांनी सगळं गार्डन सजलं होतं. कोणी कवेत लपलं होतं, कोणी खांद्यावर डोकं ठेवलं होतं. ज्यांचं जुळलं नव्हतं ते आशेने बघत होते. कोणी वेळेत आलं होतं, कोणी येण्याची वाट बघत होतं. पाहून इकडे तिकडे ते घड्याळ बघत होते. ती येणार तो येणार याचा जप करत होते. भेलवाले, चना, शेंगदाणा, फुलवाले यांची संगळ होती. ढगांनी गार्डनवर आज थोडी सावली केली होती. जणू निसर्गही सामील होता आजच्या प्रेम सोहळ्यात. चंद्र, चांदणी, ताजमहल, नदी, किनारा, सोनं, पिल्लू, बेबी सगळेच आले होते. कोणी डोळ्यात बघत होतं, कोणी फूल देत होतं, कोणी होकार मागत होतं. लाजलेल्या चेहऱ्याला नुसतंच निहाळीत होतं. वेळेचं भान नव्हतं. सकाळची दुपार झाली होती. मीही आलो होतो. गार्डनच्या गेटवर तिची वाट बघत होतो. बहुतेक ती आली नसावी, पण येणार ही आशा होती. बहुतेक ती आली नसावी, पण येणार ही आशा होती. आत बाहेर करत होतो, सगळीकडे शोधत होतो. बहुतेक ती आली नसावी, पण येईल ही आशा होती. पण येईल ही आशा होती. थँक्यू. खूप खूप छान सर. यानंतर मी सरोजिनी धनुरे मॅडम यांना निमंत्रित करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वांना नमस्कार. क्षण तुझ्या मिठीतला, क्षण तुझ्या मिठीतला विसरू कशी गाई. क्षण तुझ्या मिठीतला विसरू कशी गाई. हात तुझ्या हातातला माझा सोडून गेलीस की गाई. हात तुझ्या हातातला माझा सोडून गेलीस की गाई. तुझी आई होऊन घ्यायची मिठीत तुला प्रेमाने. तुझी आई होऊन घ्यायची मी मिठीत तुला प्रेमाने. पाठीवरचा तुझा हात प्रेमाचा मायेचा स्पर्श आजही आठवतो गाई. पाठीवरचा हात मायेचा स्पर्श आजही आठवतो गाई. किती सुंदर दिवस होते आई, किती सुंदर दिवस होते. किती सुंदर दिवस होते नात्यातील अदला बदल आपले. किती सुंदर दिवस होते नात्यातील अदला बदल आपले. मिठी शब्दातला मिठास आठवून मन माझे सुखावले. मिठी शब्दाचा तो मिठास ते प्रेम आठवून मन माझे सुखावले. संस्मरणीय मिठी कितीही, पण संस्मरणीय मिठी कितीही तुझ्या मिठीत ईश्वराचा वास आहे. तुझ्या मिठीत ईश्वराचा वास आहे. आणि वडिलांच्या मिठीतला विश्वासही प्रेमाचा अविस्मरणीयच की ग आई. आणि वडिलांच्या मिठीतला प्रेम विश्वास सुद्धा अविस्मरणीय कीच ग आई. अस्तित्व तुझं आता आमच्यात नाही. अस्तित्व तुझ्या आता आमच्यात नाही मानायला पण मन धजत नाही. पण अस्तित्व नाही हे मन मानायला धजतच नाही. कारण नाळबंधाचं बंधन निरंतरच असतं की ग आई. नाळबंधाचं बंधन निरंतरच असतं की ग नाही आई. हृदयाला खरंच पटत नाही. मग शेवटी मी म्हणते की आई, रोमारोमात तू आमच्या, रोमारोमात तू आमच्या, नसा नसात तू आहेस ग आई. रोमारोमात तू आमच्या, नसा नसात तू आहेस ग आई. मिठीतच तुझ्या मनाने मी, शाश्वत सत्य हेच ग आई. खूप सुंदर कविता मॅडम.
धन्यवाद. यानंतर मी मच्छिंद्र झुरंगे सर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी मच्छिंद्र झुरंगे आणि प्रेमीचं आणि प्रेमिकांचं प्रेमात पडल्यावर काय अवस्था होती ती मी माझ्या कवितेत मांडली आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मनाची अवस्था. प्रीतीच्या फुला प्रेमाचा झुला हवा का तुला. प्रीतीच्या फुला प्रेमाचा झुला हवा का तुला. उंच उंच झोका तू घेशील का. उंच उंच झोका तू घेशील का. कशी केली जाते प्रीत कशी केली जाते प्रीत ती रीत मला तू सांगशील का. कशी केली जाते प्रीत ती रीत मला तू सांगशील का. आज प्रश्न विचारतो उत्तर तू मला देशील का. आज प्रश्न विचारतो उत्तर तू देशील का. सुंदर तुझं रूप पाहून भुललो मी. सुंदर तुझं रूप पाहून भुललो मी. तुझ्याशिवाय दुसरं काही मला सुचत नाही. सुंदर तुझं रूप पाहून भुललो मी. तुझ्याशिवाय दुसरं काही मला सुचत नाही. तुझी आठवण आल्या बिगर माझा दिवस जातच नाही. तुझी आठवण आल्या बिगर माझा दिवस जातच नाही. तू फक्त हो म्हण. तू फक्त हो म्हण राणीसारखं ठेवीन तुला. तू फक्त हो म्हण राणीसारखं ठेवीन तुला. तुझा मला लागला लळा. तुझा मला लागला लळा. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तू फक्त हो म्हण राणीसारखं ठेवीन तुला. तुझा मला लागला लळा. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. व्हॅलेंटाईन डे स्वीकार कर. व्हॅलेंटाईन डे स्वीकार कर माझा आणि माझ्या प्रेमाचा. व्हॅलेंटाईन डे स्वीकार कर माझा आणि माझ्या प्रेमाचा. सारखा होतो ग मला तुझाच वास. सारखा होतो ग मला तुझाच वास. तू झाली माझा श्वास माझा श्वास. चंद्राची चांदणी चंद्राची चांदणी आलं तुझ्यात तेज. तू चंद्राची चांदणी आलं तुझ्यात तेज. आठवण येते मला तुझी रोज. चंद्राची चांदणी आलं तुझ्यात तेज. आठवण येते तुझी मला रोज. पहिलं प्रेम खरं असतं. पहिलं प्रेम खरं असतं त्याचा तू वाटू देऊ नको बोज. पहिलं प्रेम खरं असतं त्याचा तू वाटू देऊ नको बोज. तू आहेस माझ्या मनात. तू आहेस माझ्या मनात जाऊ नको देऊ जनात. तू आहे माझ्या मनात जाऊ नको देऊ जनात. आपण दोघेच राहू एका खणात. आपण दोघेच राहू एका खणात. पळून जाऊ आपल्या प्रेमाच्या विश्वात. कोणी आडवं आलं तर प्रेमळ जाऊ पळून जाऊ आपण प्रेमाच्या विश्वात. श्रीरामांची होती सीता. लक्षात ठेवा, श्रीरामांची होते सीता. श्रीकृष्णाची होती राधा. श्रीरामांची होते सीता. श्रीकृष्णांची होती राधा. असं सांगते भगवद्गीता. असं सांगते भगवद्गीता. कलियुगात तुझ्यासाठी आहेच मी आता. कलियुगात मी तुझ्यासाठी आहे आता. नको दुखवू मला तू जाता जाता. नको दुखवू तू मला जाता जाता. धन्यवाद. खूप छान कविता सर. तर मी कांचन दांडेकर मॅडमांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. तुम्हें क्या पता कितने खास हो. सुबह की पहली दुआ रात का आखिरी ख्वाब होता जिससे मेरी हर खुशी खुलती है. मेरी ख्वाहिश की वो चाबी हो तुम जिसे देखकर मिले दिल की राह. मेरा वो सुकून हो तुम जिसे सोचकर अक्सर मुस्कुरा देती हूँ. वो खूबसूरत ख्याल हो तुम चंद लफ्ज़ों में कैसे बयां करूँ. बस इतना जानो मेरी दुनिया मेरा प्यार मेरी जान हो तुम. धन्यवाद. यानंतर मी विशाखा साळी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझी कविता सादर करण्याआधी मी काही 4 ओळी आहेत त्या घेऊ इच्छिते. भाव माझ्या हृदयातले. भाव माझ्या हृदयातले तू ओळखून घे. प्रेम माझे रंगलेले तू बघून घे. भाव माझ्या हृदयातले तू ओळखून घे. प्रेम माझे रंगलेले तू बघून घे. सांगणे कैसे वाटते रे तुला सोपे. सांगणे कैसे वाटते रे तुला सोपे. नाव माझे कोरलेले तू पुसून घे. नाव माझे कोरलेले तू पुसून घे. आता घेते.
माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी तुझी होताना. कळत नाहीये मला का हरवते मी तुला शोधताना. कळत नाहीये मला का हरवते मी तुला शोधताना. माझी आवड देखील विसरते मी हळूहळू. माझी आवड देखील विसरते मी हळूहळू तुझी आवड जपताना. माझ्यात रमणं संपत चाललंय बघ. माझ्यात रमणं संपत चाललंय बघ. मी तुझ्यात रमताना. आनंद होतोय रे मला तुझ्यासाठी हे सारं करताना. अपेक्षा जास्त काहीच नाही माझी तुझ्यासाठी जगताना. फक्त वाटतं इतकंच की माझं अस्तित्व तूही जपावंस. मी तुझी होताना. धन्यवाद. छान, खूप छान. खूप छान कविता विशाखा. तर श्रोते हो, कशी वाटली आजची कवितांची आपली मेजवानी? एकदम छान. खूप सुंदर, खूप छान होत्या कविता, सुंदर होत्या. छान होत. खरंच अश्विनी, आजचा कार्यक्रम अगदी छान झाला बघ. म्हणजे फक्त प्रेमच एक नात्यात नसतं. आई, वडील, बहीण, भाऊ, मैत्रीण, बायको या सगळ्या रूपातलं प्रेम आजच्या कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळालं. पण आजचा कार्यक्रम झाला म्हणून आपल्या आत्ताच्या फेब्रुवारी महिन्याच्या ओपन माईक पोएट्रीला संडेला होणारा कार्यक्रम विसरू नका बरं. आजचा कार्यक्रम हा खूप छान झाला आणि आजच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला आवडल्यास आपल्या आवडत्या पलपच्या युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.